नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. बिहारच्या विकासासाठी 1.25 लाख कोटी रुपयांच्या विशेष आर्थिक पॅकेजची पंतप्रधानांकडून घोषणा. पाकिस्तानकडून युद्धबंदी कराराचं उल्लंघन सुरूच. रात्रभरात जम्मूच्या नागरी भागात 5 वेळा बॉम्बफेक. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पत्नी सुब्रा मुखर्जी यांचं प्रदीर्घ आजारानं निधन. ज्येष्ठ नाटककार आणि प्रयोगशील लेखक प्र.ल. मयेकर काळाच्या पडद्याआड. गरिबांसाठी घरं बांधणाऱ्यांच्या पाठीशी शासन ठामपणे उभं राहणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. आणि तुरडाळीच्या भावानं गाठला उच्चांक, कांद्याचे भावही कडाडले. आणि आता सविस्तर वृत्त. सर्वसमावेशक धोरणांच्या अंमलबजावणीनंच देशाचा विकास होऊ शकेल असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे. बिहारमधल्या आराह इथं आज बिहारसाठी 1.25 लाख कोटी रुपयांच्या विशेष आर्थिक निधीची घोषणाही पंतप्रधानांनी केली. या निधीच्या विनियोगानं बिहारचा कायापालट होऊन इथल्या विकास कामाला वेग येईल असं ते म्हणाले. बिहारमधल्या कौशल्य विकास केंद्राच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटनही मोदी यांनी केलं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी देखील कार्यक्रमाला उपस्थित होते. पाकिस्तानी सैन्याकडून जम्मू काश्मीरमध्ये युद्धबंदी कराराचं उल्लंघन सुरूच आहे. पाकिस्तानी सैन्यानं सरहद्दीलगत हमीरपूर, पूंछ भागात आज दुपारी 1 वाजता पुन्हा गोळीबार सुरू केला असल्याची माहिती संरक्षण सूत्रांनी दिली आहे. तत्पूर्वी रात्रभरात पाकिस्तानी सैन्यानं सरहद्दीलगत तसंच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ पूंछ, बालाकोट, हमीरपूर, आर.एस.पुरा आणि अर्निया क्षेत्रातल्या नागरी भागात 5 वेळा बॉम्बफेक केली. यामध्ये एक गावकरी जखमी झाला. भारतीय लष्करानंही पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं. दरम्यान जम्मू काश्मीरमधल्या सोपोर इथं एका पोलीस ठाण्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक पोलीस आणि एक नागरिक ठार झाला. श्रीनगरपासून हे ठिकाण 52 किलोमीटर अंतरावर आहे. पंजाबातल्या उधमपूर इथं पकडण्यात आलेला लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी मोहम्मद नावेद याकूब याची पॉलिग्राफ चाचणी आज नवी दिल्लीतल्या केंद्रीय न्यायवैद्यक प्रयोगशाळेत घेण्यात आली. यासाठी दिल्ली न्यायालयानं काल राष्ट्रीय तपास संस्थेला परवानगी दिली होती. राष्ट्रीय तपास संस्थेनं मोहम्मद नावेद याकूबसह उधमपूर हल्ल्यातल्या आणखी 2 दहशतवाद्यांची रेखाचित्रही आज जारी केली. त्यांच्यावर प्रत्येकी 5 लाख रुपयांचं बक्षीसही राष्ट्रीय तपास संस्थेनं जाहीर केलं आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पत्नी आणि देशाच्या प्रथम महिला नागरिक सुब्रा मुखर्जी यांचं आज सकाळी 11:15च्या सुमाराला नवी दिल्ली इथं निधन झालं. त्या 74 वर्षांच्या होत्या. गेले काही दिवस त्या आजारी होत्या. मुखर्जी या रवींद्र संगीताच्या गायिका होत्या. त्या अनुषंगानं त्यांनी युरोप, आशिया, आफ्रिका या देशांचे दौरेही केले. रवींद्रनाथ टागोरांच्या गीत संपदेला सर्वदूर पोहोचवण्यासाठी त्यांनी गीतांजली ट्रूपची स्थापना केली होती. सुब्रा मुखर्जी या स्वतः उत्तम चित्रकार होत्या. त्यांच्या निधनाबद्दल उपराष्ट्रपती हमीद अन्सारी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राज्यपाल चे विद्यासागर राव, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यासह सर्वच राजकीय नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. सामाजिक, कौटुंबिक, रहस्यप्रधान, थरारक आणि विनोदी अशा सर्व प्रकारची नाटकं लिहिणारे नाटककार, एकांकिकाकार आणि लेखक प्रभाकर लक्ष्मण मयेकर यांचं आज सकाळी कर्करोगानं निधन झालं. आशयघन नाटक हे प्र.ल. मयेकरांचं वैशिष्ट्य होतं. मयेकरांची नाटकं राज्यनाट्य स्पर्धांमध्ये गाजली. रमले मी, दीपस्तंभ, आसू आणि हसू, गोडी गुलाबी, रातराणी आणि पांडोगा इलो रे बा इलो अशा अनेक नाटकांचे महोत्सवी प्रयोगही झाले. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेनं राम गणेश गडकरी पुरस्कार देऊन मयेकरांचा गौरव केला होता. मयेकर यांच्या निधनामुळे एक व्यासंगी नाटककार हरपला आहे अशा शब्दात सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. सार्वजनिक आणि खाजगी संस्थांच्या कार्यपद्धतीमध्ये मोठा फरक असून कोणत्याही क्षेत्रातल्या सार्वजनिक संस्थांना काही नियम आणि अटींच्या चौकटीत राहूनच कार्य करावं लागतं. हे आव्हान भारतीय स्टेट बँकेनं लीलया पेललं आहे असं मत केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केलं आहे. जेटली यांच्या हस्ते आज मुंबईत भारतीय स्टेट बँकेच्या SBI बडी या मोबाईल ॲपचं उद्घाटन झालं. त्यावेळी ते बोलत होते. स्टेट बँकेची कामगिरी उत्तम असून सामाजिक कार्यातही ही बँक आघाडीवर आहे असं ते म्हणाले.
केंद्रीय वित्त राज्यमंत्री जयंत सिन्हा आणि वित्त विभागाचे सचिव हसमुख अधिया यावेळी उपस्थित होते। ग्राहकांच्या आर्थिक आणि इतर दैनंदिन गरजांसाठी हे ॲप उपयुक्त ठरेल असा विश्वास बँकेच्या प्रमुख अरुंधती भट्टाचार्य यांनी व्यक्त केला। कॉर्पोरेट जगताची सामाजिक बांधिलकी जपण्याच्या दृष्टीनं स्टेट बँकेनं सुरू केलेल्या SBI प्रतिष्ठानच्या संकेतस्थळाचंही जेटली यांच्या हस्ते उद्घाटन झालं। राज्यात कांदा आणि तूर डाळीचे भाव चांगलेच कडाडले आहेत। तूर डाळीनं 10,107 रुपये प्रति क्विंटल असा उच्चांक गाठला आहे, तर कांद्यानंही 5,000 पार केली आहे। तूर डाळीच्या दरानंही आज ऐतिहासिक उच्चांक गाठल्यानं किरकोळ बाजारपेठेतल्या दरावरही त्याचा परिणाम झाला आहे। तूर हे मुख्य उत्पादन असलेल्या लातूर बाजारातल्या किराणा दुकानांमध्ये तूर डाळ सध्या 140 ते 145 रुपये प्रति किलो दरानं मिळत असल्यानं सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं आहे। मात्र या वाढीव दरात शेतकऱ्यांना काहीच फायदा होणार नसून ज्यांच्याकडे साठा आहे अशा व्यापाऱ्यांनाच त्याचा लाभ होणार आहे, असं या बाजारपेठेतल्या तज्ज्ञांचं म्हणणं असल्याचं आमचे प्रतिनिधी अरुण समुद्रे यांनी कळवलं आहे। लातूरसह शेजारच्या 2 जिल्ह्यात पावसानं दडी मारल्यानं लागवड केलेलं तुरीचं पीक कितपत हातात येईल याबाबत साशंक असल्याचं इथल्या शेतकऱ्यांनी सांगितलं। स्वयंपाकघरातल्या महत्त्वाचा घटक असलेल्या कांद्यानं घाऊक बाजारात प्रति क्विंटलला 5,000हून अधिक दर गाठल्यानं नागरिकांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे। नाशिक जिल्ह्यात कांद्यानं 5,000चा टप्पा पार केला असून 1.5 महिन्यांपूर्वी हाच दर 2,000च्या आसपास होता। या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारनं 10,000 टन कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे। मात्र या निर्णयामुळे परिस्थितीमध्ये फारसा फरक पडणार नसल्याचं व्यापाऱ्यांनी म्हटलं आहे। कारण पाकिस्तानातून आयात होणारा कांदा भारतात पोहोचेपर्यंत तो सडून जाईल, तर इराणमधून येणाऱ्या मोठ्या कांद्याला भारतात म्हणावी तशी फारशी पसंती नाही। परिणामी कांद्याच्या सद्यस्थितीत फारसा फरक पडणार नसून हा कांदा सर्वसामान्यांना रडवणार हे मात्र नक्की। यंदा मार्च आणि एप्रिलमध्ये झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे नाशिकसह राज्यभरातल्या शेतकरी वर्गाचं कांदा पिकाचं मोठं नुकसान झालं। आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार केंद्र सरकारनं MMTCला 10,000 टन कांदा निर्यात करण्याचे निर्देश दिले आहेत। तसंच नाफेडची निविदा रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत। गरिबांसाठी घर बांधणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभं राहील असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे। सोलापूर जिल्ह्यातल्या कुंभारी इथल्या कॉम्रेड मीनाक्षीताई साने महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेतल्या महिलांच्या 1600 घरांचं हस्तांतरण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते। गरिबांसाठीच्या योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थींना मिळावा यासाठी प्रसंगी नियम शिथिल केले जातील असं ते म्हणाले। राज्यात असंघटित कामगारांची नोंदणी लवकरच सुरू करणार असून त्यांना सामाजिक सुरक्षा, शिक्षण आणि आरोग्यविषयक सुविधा देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। केंद्रीय कामगार राज्यमंत्री बंडारू दत्तात्रय आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते। सोलापुरात होणाऱ्या पहिल्या अखिल भारतीय बालनाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ दिग्दर्शिका कांचन सोनटक्के यांची निवड झाली आहे। अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी आज सोलापुरात एका पत्रकार परिषदेत ही घोषणा केली। कांचन सोनटक्के यांचं रंगभूमीवरील योगदान पाहता महामंडळानं त्यांची एकमतानं निवड केल्याची माहिती जोशी यांनी दिली। 27 ते 29 नोव्हेंबर या कालावधीत हे संमेलन होणार असून ज्येष्ठ कलाकार अशोक सराफ यांच्या हस्ते संमेलनाच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं। बालनाट्य संमेलनांमुळे रंगभूमी आणि चित्रपटांना नवे कलाकार मिळतील अशी आशा अशोक सराफ यांनी या प्रसंगी व्यक्त केली। राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यातल्या हरित धवल क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधान भवनात आज त्यांना आदरांजली वाहण्यात आली। विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांनी नाईक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली। राज्यात दुष्काळ असताना वसंतराव नाईक यांनी कृषी उत्पादनासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली अशा शब्दात कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी त्यांना आदरांजली वाहिली। यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसद इथं वसंतराव नाईक प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित पुण्यस्मरण सोहळ्यात ते बोलत होते। यावेळी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या राज्यातल्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला। पारशी नववर्षानिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे।
आजच्या दिवशी पारशी बांधवांचं प्रार्थनास्थळ म्हणजेच आग्यारीत विशेष प्रार्थनेचं आयोजन करण्यात आलं। पारशी बांधवांनी एकमेकांना नववर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या। आजच्या पारशी नववर्षानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पारशी बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत। हवामान येत्या 36 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 32 आणि किमान 25 अंश सेल्सिअस, नागपूर 33 आणि 25, पुणे 31 आणि 22, औरंगाबाद 32 आणि 23, नाशिक 29 आणि 21, कोल्हापूर 31 आणि 21, रत्नागिरी 31 आणि 24, सोलापूर 35 आणि 25 आणि अमरावती कमाल 32 आणि किमान 23 अंश सेल्सिअस। ठळक बातम्या पुन्हा एकदा। बिहारच्या विकासासाठी 1.25 लाख कोटी रुपयांच्या विशेष आर्थिक पॅकेजची पंतप्रधानांकडून घोषणा। पाकिस्तानकडून युद्धबंदी कराराचं उल्लंघन सुरूच, रात्रभरात जम्मूच्या नागरी भागात 5 वेळा बॉम्बफेक। राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पत्नी सुब्रा मुखर्जी यांचं प्रदीर्घ आजारानं निधन। ज्येष्ठ नाटककार आणि प्रयोगशील लेखक प्र.ल. मयेकर काळाच्या पडद्याआड। गरिबांसाठी घरं बांधणाऱ्यांच्या पाठीशी शासन ठामपणे उभं राहणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। आणि तुरडाळीच्या भावानं गाठला उच्चांक, कांद्याचे भावही कडाडले। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। भारतीय बाजारपेठेत सध्या कांद्यासह तुरडाळीचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत। या दोन्ही पदार्थांबाबतची घाऊक आणि किरकोळ बाजारपेठेतली सद्यस्थिती, या दरवाढीवरील उपाययोजना या संदर्भात चर्चा करण्यासाठी नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह्ज एक्सचेंज लिमिटेडच्या अर्थतज्ञ पल्लवी ओक यांना 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे। तेव्हा पुन्हा भेटूया आपल्या सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।